जळगाव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? केळी, सोनं आणि कापूस, बरोबर ना? पण थांबा, या पलीकडेही एक जळगाव आहे, जिथे हजारो वर्षांपूर्वीची कला, जागृत देवस्थानं आणि आजच्या काळातली आश्चर्य एकत्र नांदतात. चला, आज आपण याच लपलेल्या खजिन्याचा शोध घेऊया. हो, ही ओळख अजिबात चुकीची नाही आहे. बनाना सिटी म्हणून जळगावची ख्याती आहेच आणि इथली अर्थव्यवस्था या गोष्टींवर बऱ्यापैकी अवलंबून आहे. खरं तर इथल्या काळ्या कसदार जमिनीमुळे जो कापूस पिकतो ना, त्याचा दर्जा इतका उत्तम असतो की त्याने जिल्ह्याला एक वेगळीच आर्थिक ओळख दिली आहे. पण मग जळगाव म्हणजे फक्त एवढंच आहे का? तर नाही. या व्यावसायिक गजबजाटाच्या पलीकडे एक असा जळगाव आहे जो इतिहासाने, श्रद्धेने आणि निसर्गाने अक्षरशः नटलेला आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे या सगळ्या खजिन्यापर्यंत पोहोचणं खूप सोपं आहे. जळगाव एक महत्त्वाचं रेल्वे जंक्शन आहे, बस स्थानकाने जोडलेलं आहे आणि हो, जिल्ह्याला स्वतःचं विमानतळसुद्धा आहे. तर आपला हा शोध 3 भागांमध्ये विभागला आहे. पहिल्या भागात आपण इतिहासाच्या पाऊलखुणांचा मागोवा घेऊ. दुसऱ्या भागात इथल्या पवित्र तीर्थक्षेत्रांना भेट देऊ. आणि शेवटी आधुनिक चमत्कार आणि निसर्गाची देणगी पाहू. चला तर मग आपला प्रवास सुरू करूया इतिहासाच्या पाऊलखुणांनी. कारण जळगाव जिल्ह्याचा वारसा आपल्याला थेट भूतकाळात घेऊन जातो. आता ही 3 नावं बघा. ही नुसती नावं नाहीयेत, तर जळगावच्या ऐतिहासिक श्रीमंतीची साक्ष आहेत. एकीकडे आहे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी, जिथली चित्रकला आजही थक्क करते. दुसरीकडे आहेत त्याहूनही प्राचीन मानल्या जाणाऱ्या पितळखोरे लेणी. आणि तिसरे आहेत अभियांत्रिकीचा एक अद्भुत नमुना असलेले फरकंडेचे झुलते मनोरे. विचार करा, एका जिल्ह्यात किती विविधता आहे. आणि यापैकी अजिंठा लेण्यांचं महत्त्व, अरे वाह, ते तर काहीतरी वेगळंच आहे. ही फक्त दगडात कोरलेली शिल्प नाहीत, तर सुमारे 2000 वर्षांपूर्वी वाकाटक साम्राज्याच्या काळात नैसर्गिक रंगांनी रेखाटलेली जिवंत चित्रं आहेत. या चित्रांमधून बौद्ध धर्माच्या जातक कथा सांगितल्या आहेत. याच कलेमुळे जळगावचं नाव जगाच्या नकाशावर कोरलं गेलं आहे. इतिहासाच्या या अद्भुत ग्लिम्सनंतर आता वळूया जळगावच्या एका अगदी वेगळ्या आध्यात्मिक विश्वाकडे. हा जिल्हा अनेक जागृत देवस्थानांचं आणि तीर्थक्षेत्रांचं घर आहे, हे खूप कमी लोकांना माहीत आहे. ही बघा काही प्रमुख देवस्थानं: पाटणादेवी, श्री क्षेत्र पद्मालय, मनुदेवी आणि चांगदेव मंदिर. या सर्व ठिकाणांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे निसर्गाचा सहवास. ही मंदिरं गर्दीपासून दूर, शांत आणि निसर्गरम्य परिसरात आहेत. उदाहरणार्थ चांगदेव मंदिर तर तापी आणि पूर्णा नदीच्या पवित्र संगमावर वसलेलं आहे. कल्पना करा, सातपुड्याच्या घनदाट जंगलात डोंगराच्या कुशीत वसलेलं एक प्राचीन मंदिर. हे आहे पाटणा देवीचं मंदिर. हेमाडपंथी स्थापत्यशैलीत बांधलेलं हे मंदिर आणि तिथलं शांत वातावरण केवळ भक्तांनाच नाही, तर निसर्गप्रेमींनाही भुरळ घालतं. आणि हे आहे श्री क्षेत्र पद्मालय. गणपती भक्तांसाठी हे एक अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. का? कारण इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या 2 गणेश मूर्ती. असं म्हणतात की एक मूर्ती उजव्या सोंडेची आहे, तर दुसरी डाव्या सोंडेची, आणि दोन्ही एकाच मंदिरात असणं हे खरंच खूप दुर्मिळ मानलं जातं. इतिहास आणि श्रद्धा हे 2 रंग पाहिल्यानंतर आता वेळ झालीये जळगावचा आधुनिक चेहरा आणि इथलं निसर्ग सौंदर्य अनुभवण्याची. आणि विश्वास ठेवा, इथंही आश्चर्याचे धक्के कमी नाहीत. हा आकडा पहा, 81,000 चौरस फूट. एवढ्या भव्य परिसरात पसरलेलं आहे जळगावमधील एक आधुनिक आश्चर्य, ज्याचं नाव आहे गांधीतीर्थ. गांधीतीर्थ हे फक्त एक संग्रहालय नाहीये, अजिबात नाही. ही आहे महात्मा गांधींच्या अहिंसक संघर्ष या विचारावर चालणारी एक जागतिक दर्जाची संशोधन संस्था. इथलं भव्य संग्रहालय, विशाल ग्रंथालय आणि बाकीच्या सुविधा याला एक अद्वितीय स्थळ बनवतात. हे खरं तर शांतता आणि ज्ञानाचे एक संगमस्थानच आहे. या आधुनिक आणि वैचारिक अनुभवानंतर चला थोडं शहराच्या धावपळीपासून दूर जाऊया निसर्गाच्या कुशीत. कारण जळगाव जिल्हा नैसर्गिक सौंदर्यानेही संपन्न आहे. जळगावमध्ये निसर्गप्रेमींसाठी सुद्धा खूप काही आहे. उन्हाळ्यात गारवा हवा असेल तर पालचं थंड हवेचं ठिकाण आहे. वन्यजीवांची आवड असेल तर सातपुडा अभयारण्य आहेच. आणि हो, हतनूर आणि वाघूरसारखी प्रचंड मोठी धरणं तर आहेतच, जी आता पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण बनली आहेत. म्हणजे बघा, इतिहासाची खोली, श्रद्धेची शक्ती, निसर्गाची शांतता आणि आजच्या काळातली नवनिर्मिती, या सगळ्या गोष्टींचा एक सुंदर मिलाप म्हणजे जळगाव. हीच जळगावची खरी ओळख आहे, जी केळी आणि सोन्याच्या पलीकडची आहे.
तर मग आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जिथे इतके वेगवेगळे खजिने दडलेले आहेत तिथे आपल्या शोधाची सुरुवात कुठून करायची? इतिहासाच्या लेण्यांपासून की श्रद्धेच्या मंदिरांपासून की निसर्गाच्या कुशीत जायचं? निर्णय तसा अवघड आहे, नाही का? विचार नक्की करा.